नमस्कार. सर्वांना आजच्या गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जी काही श्रृंखला चालू केलेली आहे श्री कन्हैया खंडेलवाल यांच्या वतीने, त्या अनुषंगाने कायद्याच्या प्राथमिक ज्ञानामध्ये आज आपण भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने जी घातक बाब ठरते आहे दिवसेंदिवस, त्यावर थोडं भाष्य करू. ज्यामध्ये की आज आपण पाहतो की भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते नगण्य असं होतं आणि आज घडीला मात्र घटस्फोटाचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जेवढे घटस्फोटाचे प्रकरणं दाखल होतात आणि त्यामध्ये घटस्फोट मंजूर होतो, त्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी घटस्फोट करणे या बाबीला सामाजिकदृष्ट्या अग्राह्य मानत होते, परंतु आज घडीला घटस्फोट करणं या गोष्टीला काही सामाजिकदृष्ट्या अग्राह्य मानल्या जात नाही. याउलट जगजाहीरपणे लोक आज घडीला घटस्फोट करताना पाहतात. आज न्यायालयामध्ये जे काही प्रकरणं दाखल होतात, त्या दाखल प्रकरणापैकी एकंदरीत 25% तरी प्रकरणं अशी आहेत की जे घटस्फोटाचे दाखल होत असतात. वास्तविकरित्या आपल्या संस्कृतीमध्ये एकत्रित कुटुंब पद्धती जेव्हा होती तेव्हा घटस्फोट हे नाममात्र होत असत, परंतु एकत्रित कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आणि त्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. आता हे घटस्फोटाची वेगवेगळे कारणे असतात, ज्यामध्ये काही कायदेशीर कारण असतं, काही सामाजिक कारण असतात, काही वैयक्तिक कारणं असतात, तर काही त्रयस्थ व्यक्तीने निर्माण केलेले कारणं असतात. तर सर्वप्रथम आपण घटस्फोटाची कार्यवाही ही कधी आणि केव्हा करायला पाहिजे आणि घटस्फोट टाळता येतो का या बाबतीमध्ये आपण थोडा विचार करू. वास्तविकरित्या जेव्हा एखादा विवाहित जोडपं हे वकिलाच्या कार्यालयात येतात आणि घटस्फोटाच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांच्याकडे सल्ला मागतात, त्यावेळेस विधिज्ञाचं हे कर्तव्य आहे की त्यांचं जे काही लग्न आहे ते मोडणार नाही किंवा ते घटस्फोट घेणार नाही, याकरिता त्याचं समुपदेशन करावं. परंतु असं होताना आजकाल दिसत नाही, कारण जे काही जोडपं येतं तेही ठरूनच आलेलं असतं की त्यांना काडीमोड घ्यायचं आहे. आता कायदेशीर कारणं घटस्फोटाची काय याबाबत जर आपण पाहिलं तर क्रूरतेची वागणूक, मग एकाने दुसऱ्यासोबत पती असो किंवा पत्नी असो यांनी एकमेकांसोबत जर क्रूरतेची वागणूक केली तर घटस्फोटाचं कारण होऊ शकतं. व्याभिचार हे एक कारण असं आहे की पती व्यतिरिक्त किंवा पत्नी व्यतिरिक्त इतरांशी संबंध ठेवणं हे व्याभिचार हे देखील कारण घटस्फोटाचं आहे. त्याचप्रमाणे मनोविकार जर असतील तर ते देखील कारण घटस्फोटाचं असतं, परंतु या मनोविकारामध्ये तो मनोविकार अशा पद्धतीचा असावा की ज्यायोगे एका सवंगड्यास दुसऱ्यासोबत राहणं शक्यच नसेल. अजून कारण जर सांगायचं झालं तर एखाद्याने धर्म बदलला तरी घटस्फोट मागता येतो. एखाद्याने मी संन्यासी झालो अशा प्रकारचं जर कारण सांगितलं तरी घटस्फोट मागता येतो. किंवा पतीला एखाद्या बलात्काराच्या केसमध्ये किंवा इतर मोठ्या खटल्यामध्ये शिक्षा झाल्यास घटस्फोट मागता येतो. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती 7 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरिता आढळून येत नसेल किंवा त्याचा कुठलाही थांग पत्ता लागत नसेल तर या कारणास्तवी घटस्फोट मागता येतो. या कारणाव्यतिरिक्त ही जी काही कायदेशीर कारणे आहेत, त्या कारणाव्यतिरिक्त जर एखादे पती किंवा पत्नी हे 2 वर्षापेक्षा वेगवेगळे राहत असतील आणि त्याचं कुठलंही संयुक्तिक कारण नसेल तरी पत्नीला पतीपासून घटस्फोट मागता येतो. ही झाली कायदेशीर कारणे. आता आपण पाहतोय की सामाजिक कारणे जी काही आहेत त्या सामाजिक कारणामध्ये आपण आजकाल सोशल मीडियाचा वापर हा बहुतांशी पती पत्नी करताना आपल्याला आढळतात. त्यामध्ये असंख्य वेळेस पती पत्नी हे वेगवेगळ्या कारणास्तव किंवा आर्थिक बाबीकरिता हे वेगवेगळ्या कार्यालयात काम करत असतात आणि त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये पतीच्या म्हणा किंवा पत्नीच्या म्हणा भ्रमणध्वनीमध्ये त्यांच्या सवंगड्यांचे किंवा कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींचे नंबर सापडले किंवा त्याच्यामध्ये काही संभाषण लघुसंदेश सापडले तर तेही कारण आजकाल मोठ्या प्रमाणावर घटस्फोटाचं ठरताना दिसत आहे. याचप्रमाणे एक त्रयस्थ व्यक्ती ज्या असतात त्या त्रयस्थ व्यक्ती देखील एखाद्या कुटुंबाच्या किंवा एखाद्या पती पत्नीच्या विवाहामध्ये अडथळा आणतात, ज्यामध्ये सर्वार्थानं मुलीच्या कुटुंबाकडील व्यक्तींचा असलेला जास्तीचा हस्तक्षेप
हे एक नवं कारण आज घडीला घटस्फोटामध्ये निदर्शनास येत आहे, ज्याच्यामध्ये मुलीच्या आईवडिलांकडून वारंवार मुलीस भ्रमणध्वनीवर संभाषण करणे, तिच्या दैनंदिन बाबी काय चालू आहेत ते विचारणे आदी बाबीमुळे देखील या घटस्फोटाचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं. वास्तविकरित्या आपल्या संस्कृतीमध्ये पाश्चात्य बाबीचं अनुकरण करण्याची जी काही आज वाढ झालेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की स्त्रिया ज्या होत्या त्या त्यांच्या पतीवर त्यांच्या आर्थिक बाबीकरिता अवलंबून राहत होत्या, परंतु आज घडीला स्त्री देखील काम करते आहे, त्याच्यामुळं त्यांच्याकडं आर्थिक बाबीवर ते अवलंबून राहत नाहीत. आणि त्याचप्रमाणे एक इगोइस्टिक नेचर जो आहे, ज्याला स्वाभिमान म्हणण्यापेक्षा एक अहंकाराची भावना, ही देखील या घटस्फोटाच्या नव्या कारणामध्ये आपण सांगू शकतो. आज घडीला आपण पाहतोय की जसा संस्कृतीचा ऱ्हास होतोय त्याप्रमाणे घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. सुदैवाने आजही आपल्या देशामध्ये विवाहित कुटुंबाचे घटस्फोट होण्याचं प्रमाण हे पाश्चात्य देशाच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. पाश्चात्य देशामध्ये आजही एकूण विवाहित जोडप्यापैकी 50% घटस्फोट हे होतात. आता ह्या सर्व घटस्फोटाच्या बाबी टाळण्याकरिता एकमेकाला समजावून घेणं, एकमेकाच्या सानिध्यात योग्य प्रकारे राहणं आणि त्याचप्रकारे एकमेकाच्या काही जर किरकोळ चुका होत असतील तर त्या नजरेआड करणं, या बाबी आपण गृहीत धरल्या पाहिजे. अजून जर एक बाब पाहिली तर आजकाल कुटुंबामध्ये घटस्फोट करण्याकरिता ज्या व्यक्ती येतात त्यांना घटस्फोट करण्याकरिता न्यायालयामध्ये त्यांचा विवाह 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना घटस्फोटाची कारवाई दाखल करता येत नाही. 1 वर्षानंतर ते कारवाई दाखल करू शकतात. आणि घटस्फोटाची कारवाई जी आहे पती किंवा पत्नी यांच्यापैकी कोणीही करू शकतं. आणि जर घटस्फोटाची कारवाई हे न्यायालयामध्ये त्यांना खटला दाखल करून जशी करता येते, त्याचप्रमाणे दोघांनी न्यायालयात येऊन आपसी संमतीने देखील घटस्फोट मागता येतो. आणि हा आपसी संमतीचा घटस्फोट मागण्याकरिता दोघांनी अर्ज करणे गरजेचं आहे. आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर पूर्वी 6 महिन्यापर्यंत घटस्फोटाची कारवाई पूर्णत्वास जात नव्हती, परंतु आज मितीस न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा 6 महिन्याचा कालावधी विशिष्ट कारणे जर समजा त्या पती पत्नीने दाखवली तर क्षमापित करता येतो आणि 6 महिन्याच्या कालावधीच्या अगोदर देखील घटस्फोट होतो. परंतु माझी सर्वांना अशी विनंती असेल की आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो आणि त्यामुळं घटस्फोट हा काही विवाह समाप्त करण्याचं जरी ते कारण ठरत असलं तरी ते विवाह समाप्त करू नये. एकमेकाशी तडजोडी अंतर्गत जीवन जगणे गरजेचे झालेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण या घटस्फोटाच्या कारवाई समोर जाण्यापेक्षा एकमेकाला समजावून घेण्याची कारवाई करणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं आज आपण या नववर्षाचा असा संकल्प करूया की एकमेकाशी असलेले जे काही आपले हेवेदावे असतील किंवा एकमेकाशी काही चुका झालेल्या असतील त्या चुका नजरेआड घालून आपण या घटस्फोटाच्या कारवाईकरिता न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ आपल्या कोणावर येऊ देऊ नये. कारण त्याचा वाईट परिणाम हा आपल्या समाजावर होतो, आपल्या कुटुंबावर होतो, आपल्या मुलांच्या भविष्यावर होतो. त्यामुळे ह्या सर्व बाबी टाळाव्यात अशी माझी सर्वांना याद्वारे विनंती असेल.